तर इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 15 नगर परिषद 12 नगरपंचायतींसाठी मतमोजणी आज होणार आहे आणि 2383 उमेदवारांचं भवितव्य आज ठरतंय। कौल कुणाचा आहे हे काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे। नागपूर जिल्ह्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी काही वेळामध्ये आता सुरू होईल। नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। 2383 उमेदवारांचा भविष्याचा फैसला आज होणार आहे। तर नागपूर जिल्ह्यातल्या या निवडणुकीमध्ये 27 नगराध्यक्ष आणि तब्बल 540 नगरसेवक निवडले जाणार आहेत। विदर्भातल्या 76 नगरपरिषदा 24 नगरपंचायतीमध्ये बाजी कोण मारणार याचं चित्र हे आज स्पष्ट होणार आहे। तर वाडी नगर परिषद मतमोजणी केंद्राबाहेरून सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। थोड्या कालावधीमध्ये नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतचे निकाल हाती येणार आहे। किंबहुना राज्यात सर्वाधिक निकाल जे लागणार आहे ते नागपूर जिल्ह्यात लागणार आहे। तब्बल 27 ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतचे निकाल येणार आहे आणि विदर्भात 100 ठिकाणी हे संपूर्ण निकाल येणार आहे। नागपूरच्या निकालांकडे खास करून सगळ्यांचं लक्ष राहणार आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही होम पिच आहे। आता आपण वाडी नगर परिषदेच्या बाहेर उभा आहे आणि तिथले हे संपूर्ण कसे टेबल क्रमांक लागणार आहे, किती फेऱ्यांमध्ये निकाल येणार आहे हे अपेक्षित सगळ्यांचं राहणार आहे। नागपुरात सुद्धा अगदी चुरशीची लढत आहे। नागपुरात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी सुद्धा लढत आहे। 1-2 ठिकाणी काही स्थानिक आघाड्या किंवा स्थानिक यांच्यामध्ये सुद्धा लढत दिसणार आहे। तर विदर्भात सर्वत्र जे दिसणार आहे भाजप विरुद्ध काँग्रेस प्रामुख्याने अशी ही संपूर्ण लढत येणार आहे। यवतमाळ असो किंवा अमरावती असो बुलढाणा असो या सर्व ठिकाणी अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकीकडे शिवसेनेचे काही नेते आहे, आशिष जयस्वाल यांची रामटेकला जशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे उईके जे यवतमाळला त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि विदर्भात अतिशय चुरशीच्या लढती अनेक ठिकाणी दिसून येत आहे। पण झी 24 तास आहे जो एक्झिट पोल आहे त्याच्या कौल जो दिसतोय त्याच्यात भाजपा वरचढ दिसत आहे आणि आता अगदी थोड्याच वेळात हे चित्र सुद्धा स्पष्ट होणार आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये जनतेचा कौल निमशहरी भागांमध्ये कोणाला मिळतो आणि ग्रामीण भागामध्ये कोणाला मिळतो हे स्पष्ट होणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, वाडी, नागपूर।